गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले. काही महत्त्वाचे डेटाज रिलीज झालेले आहेत त्याहीबद्दल आपण जाणून घेऊ. तर काल रात्री US मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की थोडंसं ग्रीनीनेस होता. मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे, ऑलमोस्ट 0.5% आसपास. तर त्याच्यामागचं रिझन असं आहे, तिथे रिटेल सेल्स डेटा काल आला आणि तो रिटेल सेल्स डेटा हा एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला. म्हणजे ॲक्च्युली ते मार्केटसाठी बॅड न्यूज होती. परंतु त्यानंतर असे एक सेंटिमेंट क्रिएट झालं की आता गव्हर्नमेंटला काही ना काहीतरी हालचाली कराव्या लागतील, त्याशिवाय आपण काय म्हणतो त्याला की डेटा इथनं पुढं सुधारणार नाही. आणि मग त्यामुळे मार्केटमध्ये एकदा पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाला आणि मार्केट वर गेलं. त्यानंतर आपण चायनीज मार्केटमध्ये जर पाहिलं तर चायनामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन डेटा आला, जो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आला. म्हणजेच काय, चायनामध्ये जी डिमांड आहे ती रिवाईव्ह होती आहे आणि गव्हर्नमेंटने जे काही इनिशिएटिव्ज आत्तापर्यंत तिथे घेतलेत तर त्याचा फायदा आता तिथल्या डेटामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट व्हायला लागलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की चायना लीड करतो एशियन आणि ज्या काही मिडल ईस्ट कंट्रीज आहेत त्यांना. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदर जे काही आसपासचे जे काही एशियन मार्केट्स आहेत तर ते ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत. त्यामुळे चायनामध्ये डिमांड क्रिएट होणं, डिमांड रिवाईव्ह होणं हे आसपासच्या देशांसाठी सुद्धा एक गुड न्यूज असते, हे लक्षात असू द्या. जर आता आपण बाकीचा डेटा पाहिला तर स्टॉक स्पेसिफिकाचं असं सांगण्यासारखं काही नाही आहे. परंतु FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे मित्रांनो. FISनं ऑलमोस्ट 4,800 कोटींच्या आसपास सेलिंग केले. परंतु त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिले तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. तर साहजिकच आहे की मार्केट जेव्हा एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे तर ते कुठल्या तरी एका बाजूला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु एवढ्या इझिली ते ब्रेक होईल असं वाटत नाही. त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण बुधवारी संध्याकाळी आहे फेडची मीटिंग आणि त्या फेडच्या मीटिंगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात आणि त्यानंतरच मार्केटमध्ये क्लॅरिटी येईल आणि मगच मार्केट डिसिजन घेऊ शकतं की आपल्याला खाली जायचं आहे की वरती जायचं आहे. म्हणजे काय, पूर्णपणे फेड चेअरमन जे आहेत जेरम पॉवेल, तर त्यांच्या स्पीच आणि त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवरती आणि दिलेल्या क्लॅरिफिकेशनवरती बऱ्याचशा गोष्टी या डिपेंड राहतील. त्यामुळे लगेचच आज काहीतरी फार मोठं होईल याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते. उद्याही नाही, परंतु गुरुवारी मात्र काहीतरी होऊ शकतं, कारण बुधवारी रात्री US मध्ये मीटिंग आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला गुरुवारी पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या, ओपन इंटरेस्ट वगैरे, तर जास्तीत जास्त कॉल रायटिंग जे आहे तर ते 22,800, 23,000 आणि 23,300 आणि 500 या लेवलला झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, जी की येणाऱ्या गुरुवारच्या एक्सपायरीसाठी आहे. त्यानंतर जर आपण पुट रायटिंग पाहिलं, म्हणजे बुलिशनेस पाहिला मार्केटमध्ये, तर तो येतो 22,200, 22,300, त्यानंतर 22,000 आणि या लेवलला आपल्याला जास्त पुट रायटिंग पाहायला मिळते आणि नवीन पुट रायटर्स वाढत चाललेत. जर आपण FISच्या पोझिशन्स जर पाहिल्या मार्केटमधल्या, तर ज्या खूप शॉर्ट पोझिशन्स होत्या तर त्या शॉर्ट पोझिशन्स आता कमी व्हायला लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते न्यूट्रल साईडला येत आहेत. ओके, म्हणूनच आपण पाहतोय की मार्केटमध्ये एक थोडासा थंडपणा आलेला आहे. मार्केट फार जास्त मुवमेंट करत नाही आहे आणि इंडिया विक्स जो आहे तो सुद्धा पडतोय, त्याच्यामागे तेच रिझन आहे. जर आता आपण पाहिलं तर बाकी सगळं तर व्यवस्थित आहे, काही जास्त काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. मार्केटने जो बॉक्स बनवलेला आहे तर तो ज्या साईडला ब्रेक करेल, आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड, त्या बाजूला आपल्याला एक चांगलं मुवमेंट हे पाहायला मिळू शकतं. ॲज अ ट्रेडर तुम्ही त्या गोष्टीचा फायदा हा नक्कीच उचलू शकता. परंतु जेव्हा जेव्हा मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये जातं तेव्हा तेव्हा जे क्वालिटी स्टॉक्स असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला अपसाईड म्हणा डाऊन साईड म्हणा, त्याच्या फंडामेंटल्सप्रमाणे एक चांगलं मुवमेंट आपल्याला पाहायला नक्कीच मिळतं. जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की कोल इंडिया काही दिवसापासून फोकसमध्ये आहे, कारण कोलचे प्राइसेस वाढत आहेत, प्लस आता उन्हाळा सुरू होतो आहे, त्यामुळे पॉवर डिमांड वाढणार आहे आणि कोलच्या प्राइसेस वाढल्यामुळे त्यांना फायदाही होणार आहे, प्लस त्यांचे सेल्ससुद्धा आता आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत. ओके,
शिवाय त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. गव्हर्नमेंटने सुद्धा एक कोलसाठी एक वेगळं एक्सचेंज स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून कोलचं आपण काय म्हणतो की लेनदेन सोपं व्हावं आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला कोल इंडियालाच होताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय, एकंदर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्या स्टॉकच्या फेवरमध्ये आहेत. शिवाय प्लस फंडामेंटलसुद्धा फार चांगले आहेत आणि स्टॉक ऑलरेडी क्रेडिट झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला एक चांगली कंपनी रिजनेबल प्राईजमध्ये नक्कीच पाहायला मिळते. यावरती आपण नक्कीच विचार करावा, परंतु कुठलाही स्टॉक घेताना आपण त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटला नक्कीच कन्सल्ट करावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस राहू शकतो, परंतु बॉक्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा कन्फर्म डिसिजन हा घेऊ शकत नाही आणि त्यासाठी ट्रिगर पॉईंट ठरू शकतो ती म्हणजे फेडची मीटिंग. त्यामुळे फेडच्या मीटिंगपर्यंत थांबणं योग्य राहील असं माझं मत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.